नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 मोठ्या अपडेट आले आहेत। यामध्ये एक अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत म्हणजेच नामंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी खुशखबर आली आहे। तेव्हा तीनही सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या तीनही अपडेट सर्व महिलांसाठी महत्त्वाचे आहेत आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिली मोठी अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज करायचा आहे। तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जरी अर्ज मंजूर झाला किंवा नवीन अर्ज केला तरी त्या महिलांना जुलै महिन्यापासून लाभ दिला जाईल, अर्थात त्यांना एकदाच 3 महिन्यांचे 4,500 रुपये दिले जातील। दुसरी मोठी अपडेट आहे ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर होतील त्या सर्व महिलांना 17 ऑगस्ट 2024 रोजी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा केले जातील। तेव्हा ज्या महिलांनी अजूनपर्यंत अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या जेणेकरून 14 ऑगस्ट पर्यंत आपला अर्ज मंजूर होईल। त्याच्यानंतर तिसरी मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। आमचे सरकार आल्यास पुढे ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील, तिला कोणीच बंद करू शकत नाही, तर अशी ही मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तेव्हा मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खुशखबर दिली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या महत्त्वाच्या 3 अपडेट होत्या। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।